श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. यंदा पितृपक्षामध्ये गुरुपुष्यामृत योग 26 सप्टेंबर रोजी आलेला आहे आणि या दिवशी आपण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी बऱ्याचशा गोष्टींची खरेदी करत असतो. पण यंदा पितृपक्ष असल्यामुळे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे की नक्की आपण कोणत्या गोष्टी खरेदी करायला हव्यात किंवा कोणत्या गोष्टी खरेदी करायला नकोत. कारण असं म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी की पितृपक्षामध्ये चांगल्या गोष्टींची खरेदी किंवा मग गोष्टींची खरेदी करणं योग्य मानलं जात नाही. तर त्याच्यामुळे बरेच जण कन्फ्यूज आहेत की नक्की खरेदी करावी किंवा नाही करावी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या जर तुम्ही खरेदी करून आणल्यात तर नक्कीच तुमचा भाग्याचा उदय होईल आणि तुमच्या घरामध्ये भरभरून पैसा संपत्ती येण्यास सुरुवात होईल, सुख शांती नांदेल आणि सकारात्मक वातावरण सुद्धा निर्माण होईल. तर बघा, गुरुपुष्यामृत योग जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र असतं तर त्या दिवशी तयार होत असतो. या दिवशी आपण सोनं किंवा मग मौल्यवान गोष्टींची खरेदी करतो. पण आता पितृपक्ष असल्या कारणामुळे किंवा मग काहींना शक्य होत नाही म्हणून आपण पितृपक्षामध्ये शक्यतो सोन्याची खरेदी, चांदीची खरेदी किंवा नवीन वस्तूंची खरेदी टाळतो. जसे की जमीन असेल, जागा असेल, गाडी असेल, घर असेल, तर या गोष्टींची खरेदी आपण पितृपक्षामध्ये टाळतोच. आणि पितृपक्ष थोड्या म्हणजे 15 दिवसांचा कालावधी असतो, त्याच्यामुळे ते योग्य सुद्धा वाटतं प्रत्येकाला की जाऊ द्या 15 दिवस चालते, 15 दिवसानंतर आपण करूया. कारण कसं होतं की हा गुरुपुष्यामृत योग झाला की लगेचच पुढच्या महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे, धनत्रयोदशी सुद्धा आहे. त्याच्यामुळे हे योग पुढे आहेतच म्हणून आपण सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची इतकी घाई नाही करणार. आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी करायच्या आहे, ज्या जर तुम्ही गुरुपुष्यामृत योगावरती खरेदी केल्यात तर तुम्हाला नक्कीच सुख समृद्धी मिळेल. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारच्या दिवशी येत असतो. आपण सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे. गुरुवारच्या दिवशी हळदच पाण्यामध्ये टाकून अंघोळ करा, कारण आपला ग्रह जो आहे तो बळकट होतो, आपलं गुरुबळ वाढतं आणि त्याच्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य जगू शकतो. गुरुग्रह चांगला असेल तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं, कोणतंही काम आपलं अपूर्ण राहत नाही आणि म्हणूनच गुरुग्रह हा नेहमी बळकट असावा यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. याच्यासाठी तुम्ही गुरुवारच्या दिवशी पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करू शकता. सर्वात पहिलं तर हे काम महत्वाचं आहे, ते करा. आंघोळ करताना लक्षात ठेवा की थोडीशी चिमूटभर हळद जी आहे ती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. याच्यामुळे आपलं मन शुद्ध होतं, सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे येते. त्याच्यानंतर आपल्या देवघरातील देवतांची आपल्याला पूजा करायची आहे. देवघर जे आहे ते थोडंसं स्वच्छ करायचं आहे. गुरुवारचा दिवस आहे, आपण जास्त स्वच्छता करत नाही तरी सुद्धा देवघरामध्ये देव जे आहे त्यांना आंघोळ वगैरे तर घातली जाते, त्यांना छान स्नान घातलं जातं, त्यांना स्वच्छ पुसलं जातं आणि देवी देवतांना हळद कुंकू अर्पण करा. माता लक्ष्मीची सुद्धा या दिवशी पूजा करा, कारण गुरुपुष्यामृत योग जो आहे या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची पूजा करण्याला विशेष महत्व आहे. आणि गुरुवारचा दिवस आहे म्हणून आपल्या महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची पूजा अशा पद्धतीने आपल्या देवी देवतांची पूजा करायची आहे. आपल्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो, मूर्ती असेल तर त्याची सुद्धा आपल्याला यथासांग अशी पूजा करायची आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये बऱ्याच जणांना प्रश्न असेल की कुंकुमार्चन करावं किंवा नाही करावं. तर आपण पितृपक्षामध्ये सेवा केल्या जात नाही असं नाही, सेवा सर्वच केल्या जातात. म्हणून गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही कुंकुमार्चन सेवा जी आहे ती नक्की करा. जर तुम्हाला श्री सूक्तमचं पाठ करणं शक्य नसेल तर 99 मंत्र 108 वेळा म्हणून तुम्ही आपलं जे देवीचा टाक असेल तर त्याच्यावरती किंवा मग तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती तुम्ही कुंकुमार्चन जे आहे ते करू शकता. कारण ही सेवा जर तुम्ही करत राहिलात प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला किंवा मग गुरुपुष्यामृत योगाला तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि मेन म्हणजे पैसा नक्की येणार आहे. कारण श्रीयंत्र जे आहे ते लक्ष्मीचं यंत्र आहे आणि लक्ष्मीचं यंत्र किंवा मग आसन जिथे असतं तिथे माता लक्ष्मी तिथून कधीच हालत नाही, म्हणून आपल्या घरामध्ये श्रीयंत्र नेहमी ठेवावं. आता तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर पुढच्या महिन्यामध्ये जो गुरुपुष्यामृत योग येतोय तर त्या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही ते नक्की खरेदी करू शकता. ते खरेदी करण्यासाठी जितके पैसे लागतात त्याच्या कितीही पटीने जास्त पैसे आपल्याकडे येऊन जातात. त्याच्यामुळे विचार करू नका जास्त पैसे लागतील असं सुद्धा म्हणू नका, कारण ही जी गोष्ट आहे ती 700-800 रुपयांची आहे. तर बऱ्याच जणींना हा प्रश्न पडतो, पण जेव्हा त्या गोष्टी आपल्या घरामध्ये येतात आपण त्यांची व्यवस्थितरित्या सेवा करायला लागतो तेव्हा नक्कीच त्याचा प्रभाव जो आहे तो आपल्याला बघून आपण आश्चर्यचकित होतो. तर त्याच्यामुळे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी नक्की घ्या. आता बघूया की गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी नक्की सोनं खरेदी नाही करायचं
तर मग काय खरेदी करायचं, तर तुम्ही हळद, चिमूटभर हळद, जी आपण प्रत्येक देवतांच्या कुठल्या ना कुठल्या कार्यामध्ये अगदी थोडीशी हळद आपण वापरतो, तर ही हळद जी आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. आणि गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही जर तुमच्या देवघरासाठी हळद घेऊन आलात तर ते अतिशय उत्तम मानलं जाईल, कारण तुम्ही शुभयोगावरती घेतलेली हळद जी आहे ती देवी देवतांना तुम्हाला रोजच्या रोज लावता येईल. त्याचबरोबर स्वयंपाकघरासाठी सुद्धा तुम्ही ही हळद जी आहे ती घेऊन येऊ शकता आणि ती वापरू शकता, कारण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी, शुभ योगाच्या दिवशी घेतलेल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप चांगली फळे आपल्याला देत असतात. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कवड्या. माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्या कवड्या. तुमच्याकडे जर कवड्या नसतील, तुम्ही जर देवघरामध्ये कवड्या पूजत नसतील, तर नक्कीच माता लक्ष्मीला कवड्या अर्पण करण्यासाठी कवड्या ज्या आहेत त्या तुम्ही घेऊन यायच्या आहे आणि त्या माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत. कारण या गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारचं हे नाहीये की तुम्ही हे खरेदी करू शकत नाही. देवी देवतांसाठी ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत त्या तुम्ही नक्की पितृपक्षामध्ये खरेदी करू शकता. तर त्याच्यामुळे तुम्ही कवड्या ज्या आहेत त्या खरेदी करा. त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य झालं तर त्यापैकी पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्या आवर्जून खरेदी करा. कवड्या खरेदी करताना त्या 5, 7, 11, 9 अशा संख्येमध्ये करा आणि त्याच देवी मातेसमोर आपल्या त्या अर्पण करा. या कवड्या ठेवत असताना थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, त्याच्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला या कवड्या ज्या आहेत त्या ठेवून द्यायच्या आहे. तर माता लक्ष्मीला अशा पद्धतीने ह्या अर्पण करायच्या आहेत. आता माता लक्ष्मीला तुम्ही गुलाबाचं फूल जे आहे ते नक्की अर्पण करा, कारण माता लक्ष्मीला लाल रंगाची फुलं अतिशय प्रिय आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही लाल रंगाचा गुलाब जर माता लक्ष्मीला अर्पण केला तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होते. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी खिरीचा नैवेद्य सुद्धा अर्पण करायचा आहे. मग तुम्ही या दिवशी मखाण्याची खीर किंवा मग तांदळाची खीर जी आहे किंवा शेवयांची खीर जी आहे ती माता लक्ष्मीसाठी बनवा आणि माता लक्ष्मीला ती अर्पण करा. सकाळी संध्याकाळी दोनही वेळेमध्ये कधीही चालेल, हरकत नाही, पण नक्की अर्पण करा. माता लक्ष्मीचे भरभरून आशीर्वाद सुद्धा मागा. त्याचबरोबर तुळशी मातेला एक दिवा सकाळ संध्याकाळ नक्की लावा. आपल्या मुख्य दरवाजावरती लेपन करा. आणि पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे खरेदी करून काय आणायचं, तर हरभरा डाळ. हरभरा डाळ जी आहे ती सुद्धा गुरुग्रह मजबूत करण्यासाठी खूप महत्वाची मानली जाते. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी गाईला गुळ, हरभरा आणि चपाती जी आहे ती खाऊ घालू शकता. ही गुळ, हरभरा आणि चपाती जर तुम्ही, हरभऱ्याची डाळ जी आहे ती भिजवलेली असावी अशी डाळ जर तुम्ही गाईला किंवा बैलाला खायला घातली तर तुम्हाला नक्कीच त्याचं पुण्य जे आहे ते खूप जास्त भेटतं आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते. तर अशी ही डाळ जी आहे हरभऱ्याची डाळ, तर ती सुद्धा तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.